सलग 6 दिवस दडी मारून बसलेल्या पावसानं गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा तुरळक स्वरूपात हजेरी लावली आहे. या संथ पण सातत्यपूर्ण पावसामुळे ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात सकारात्मक वाढ झाली असून धरणानं अखेर 50% टप्पा ओलांडलाय. गेल्या 3 दिवसात पावसाचं प्रमाण हळूहळू वाढताना दिसत असून 14 जुलै रोजी जिल्ह्यात अत्यंत नगण्य म्हणजे 0.13 मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली. 15 जुलैला या प्रमाणात किंचित वाढ होऊन जिल्ह्याची सरासरी 1.88 मिलीमीटर इतकी नोंदवली गेली. 16 जुलै रोजी मात्र पावसानं थोडा जोर धरला असून जिल्ह्याची सरासरी 13.50 मिलीमीटर इतकी नोंदवण्यात आली. 16 जुलैच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक पाऊस शहापूर इथे 41.0 मिलीमीटर झाला, तर मुरबाड तालुक्यात 35 मिलीमीटर पाऊस झालाय. पावसानं मध्ये ओढ दिल्यानं बारवी धरणाचा पाणीसाठा 50% उंबरठ्यावर रेंगाळला होता. मात्र नुकत्याच झालेल्या तुरळक पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरूच राहिली आहे. 14 जुलै रोजी बारवी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 168.1 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 49.88% इतका होता. तो आता 16 जुलैच्या ताज्या अहवालानुसार 170.32 दशलक्ष घनमीटरवर पोहोचला असून पाण्याची टक्केवारी 50.27 झाली आहे. पावसाचा जोर अजून कमी असल्यानं उल्हास नदीसह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीपासून खूप खाली वाहत आहेत. 16 जुलै रोजी बदलापूर इथे उल्हास नदीची पातळी 13.30 मीटर इतकी नोंदवली गेली आहे, तर इशारा पातळी 16.50 मीटर आहे. तसंच कल्याण इथे काळू नदीची पातळी 99.00 मीटर असून तिच्या 102.00 मीटर या इशारा पातळीपेक्षा कमी आहे. शहापूरमध्ये भातसा नदीची पातळी 31.40 मीटर असून ती देखील सुरक्षित आहे. एकूणच पावसानं दिलेली विश्रांती आणि आता सुरू असलेल्या तुरळक हजेरीमुळे जनजीवन पूर्वपदावर राहिलं असलं तरी बारवी धरणानं 50% टप्पा ओलांडल्यामुळे पाणी टंचाईची चिंता आता बऱ्याच अंशी दूर झाली आहे.